श्रुती हेल्दीआरमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण खारी करणार आहोत। बेकरीत खारी खूप दिवसाची बनवली असते, मग बाहेरून खारी न आणता अगदी घरी खारी केली तर जिभेवर ठेवताच विरघळणारी खारी बनते आणि तेही कमी साहित्यात। येथे मी 2 कप मैद्यापासून अगदी परातभर 10 ते 15 मिनिटात खारी बनवली। चला तर मग वेळ कशाला, खारी बनवूया। सुरुवातीला 2 कप मैदा घेतला आहे। तुम्ही 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मैदा घेतला तरी चालेल। हा मैदा छान चाळून घ्यायचा आहे। यात चुटकीभर मीठ घालणार आहोत, मग घालायचा थोडासा ओवा आणि अजवाईन। तर 2 कप मैद्यासाठी पाव कप वितळलेलं तूप घालून पिठाला छान हाताने चोळून घ्यायचं आहे। तुम्ही तुपाऐवजी यामध्ये तेल घातलंय तरी चालेल आणि अशी मूठ बांधून पाहायची। बघा, मूठ फुटत नाही, म्हणजे पिठाला छान तूप लागलं असं समजायचं। आता थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे। तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण पुढील व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल। तर बघा, पीठ मळून झालेले आहे। पीठ मळून घ्यायला मला पाऊण ग्लास पाणी लागलेले आहे। आणखी यावर थोडंसं तूप घालून यावर 1 बाउल झाकून ठेवायचं आणि अर्धा तास पीठ मुरू द्यायचं। आता खारीसाठी स्लरी करून घेऊ। येथे मी 2 चम्मच मेल्ट केलेले तूप घेतले। यात 2 चम्मच मैदा घालून मिक्स करून घेऊ। आता ही पेस्ट केव्हा वापरायची हे मी तुम्हाला समोर सांगणारच आहे। आता बघा, स्मूथ पेस्ट झालेली आहे। आता बघा, पीठही छान रेस्ट झालेले आहे। आता या पिठाचे आपण उंडे करून घेऊ। आता बघा, या पिठाचे 5 उंडे तयार झालेले आहे। आपल्याला मोठी पोळी लाटायची आहे, म्हणून किचन ओटा पुसून घेऊ। आता याची पातळ चपाती लाटून घेऊ। याला तूप किंवा तेल लावायची काहीच गरज नाही, कारण यामध्ये आपण तूप ऑलरेडी भरपूर घातलेले आहे। तर बघा, अशी पातळ चपाती लाटायची। आता ही चपाती एका साइडने ठेवायची, बाकी उंड्याच्या चपात्या याच पद्धतीने लाटून घ्यायच्या। आता बघा, 5ही चपात्या लाटून झाल्या आहे। आता एक चपाती घ्यायची। आता यावर ही मैद्याची पेस्ट घालून पूर्ण चपातीला हाताने लावून घ्यायची। आता दुसरी चपाती यावर घालायची। आता यावरही पेस्ट लावायची। अशाच प्रकारे पूर्ण चपात्याला पेस्ट लावून घ्यायची। तुम्ही या पेस्टमध्ये मैद्याऐवजी कॉर्नफ्लॉवरही घालू शकता, पण कॉर्नफ्लॉवर सगळ्यांच्या घरी नसते, म्हणून मी तुम्हाला मैदा सांगितला आणि मी सुद्धा यामध्ये मैदाच घातला। एकावर एक 5ही चपात्या लाटून झालेल्या आहे। आता याची चौकोनी घडी करून घ्यायची आहे। एक घडी इकडून मारलेली आहे, दुसरी घडी इकडून मारायची आहे आणि तिसरी घडी या साइडने मारायची आहे आणि चौथी घडी या साइडने मारायची। आता यावर थोडासा सुका मैदा लावायचा, जास्त नाही लावायचा। तुम्ही नाही लावला तरी चालून जाईल। आता आपल्याला जास्त जोर न देता चपाती लाटून घ्यायची आहे। पातळ चपाती लाटली तर पदर सुटणार नाही आणि जाडीला चपाती लाटली तर आतून कच्ची राहील। ही टिप्स मात्र लक्षात ठेवायची। आता तुम्हाला ज्या आकारात खारी पाहिजे असेल त्या आकारात खारी कापून घ्यायची। सगळ्यात अगोदर मी उभ्या आकारात खारी कापून घेते। आता आडव्या आकारामध्ये खारी कापून घेऊ। आता बघा, लांब आकारात चौकोनीमध्ये मी खारी कापून घेतली आहे। आता बघा, याला किती पदर सुटलेले आहे। तेलात मात्र किती पदर सुटणार आहे ते तुम्हाला दिसणारच आहे। आता खारी एका बाउलमध्ये काढून घेऊ। अगदी 10 मिनिटात खारी तयार होऊ शकते। आता कढईमध्ये तेल घालून
तेल गरम झाले की खारी तळून घेऊ. तुमच्याकडे ओव्हन असेल तर त्यात सुद्धा खारी बेक करू शकता. गॅस स्लो करून खारी तळून घ्यायची. खारी पलटवण्याची अजिबात घाई करायची नाही. खारी बघा तेलाच्या वर आल्यावरच पलटवायची किंवा एक बाजू तळलेली दिसली की पलटी करायची. आता खारीला बघा किती पदर सुटलेले आहे. मी व्हिडिओ स्किप अजिबात केलेला नाही, जेणेकरून तुम्ही पाहाल. फक्त तुम्ही एकच काम करा, गॅस स्लो ठेवायचा, फास्ट करायचा नाही. तुमची सुद्धा अशीच खारी होईल. आता खारीला रंग पण छान आलेला आहे. आता खारी काढून घेऊ. आता माझ्या खारीला एवढे पदर पाहून एक लाईक आणि सबस्क्राईब करा बघू. आहे की नाही खारी सोपी. याला साहित्य पण जास्त लागत नाही. आता सगळी खारी तळून घेऊ. आता बघा सगळे म्हणेल की बेकरीतूनच आणली आहे खारी, पण आपण तर घरी केलेली आहे. खारी बघा किती मस्त खुसखुशीत झाली आहे. एक खारी मी तुम्हाला तोडून दाखवते. यापेक्षा जास्त डार्क आणि पांढरा सुद्धा कलर करायचा नाही. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त परिवारांना आणि लोकांना शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.